न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। मुख्य संपादक महेश पेंदोर। कर्जवाटपात दिरंगाई झाल्यास मुक्काम पोस्ट आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा। खरीप हंगाम तोंडावर असूनही यवतमाळ जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपात दाखवलेल्या सुस्तीमुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आज अग्रणी बँक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले। निवेदनात बँकांच्या ढिलाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत 8 दिवसांत कार्यवाही न झाल्यास मुक्काम पोस्ट आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यातील 19 बँकांच्या 277 शाखांना खरीप हंगामासाठी एकूण 2200 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। मात्र 13 मे 2025 पर्यंत केवळ 396.78 कोटी रुपये 18.4% इतकेच कर्ज वाटप झाले आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। वेळेवर कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि मशागतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणार नाही, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात बँकांकडे तातडीने बँकर्स कमिटीची बैठक बोलावणे, कर्जवाटपात अपयशी ठरलेल्या शाखांवर कारवाई करणे, पात्र शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करणे, थकीत कर्जदारांसाठी सवलत योजना जाहीर करणे, आठवड्याला पीक कर्ज वाटपाचा अहवाल जाहीर करणे आणि सर्व शाखांनी पात्र खातेदारांची यादी तयार करून त्वरित कार्यवाही करणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत। जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पुढील आठवड्यात बँकांनी योग्य कार्यवाही केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अग्रणी बँक कार्यालयात मुक्काम पोस्ट आंदोलन छेडेल। यावेळी जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, महिला उपाध्यक्ष मीना रणित, शैलेश भानवे, विलास वाघमारे, उत्तमराव कांबळे, संगीता भवरे, प्राध्यापक अमित भगत, पलाश सिरसाट, अमन राऊत, निलेश मनवर, सागर डोने, आदित्य भवरे, केतन रणखांब यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या संघर्षात नेहमीच खंबीरपणे उभी राहील, असे डॉक्टर नीरज वाघमारे यांनी यावेळी सांगितले।